बार्शी तालुक्यातील गौडगावमधील दिनांक 18/1/2025 वार शनिवार पोस्ट ऑफिस मधील प्रकार. आलेल्या लोकांना वेळेवर मिळत नाहीत पैसे. सकाळी आलेल्या कस्टमरला असे सांगितले जाते की 12च्या नंतर या आणि 12च्या नंतर आले की असं सांगितलं जातं की पैसे संपलेत, उद्या या. आम्हाला 15,000चे लिमिट आहे, 15,000च्या वरती आम्ही पैसे देऊ शकत नाही. आणि याच प्रकारामुळे गौडगावातील ग्रामस्थ म्हणतात पोस्ट ऑफिस मध्ये पैसे टाकावेत का नाहीत हाच मोठा प्रश्न आहे. या प्रकरणावरती पत्रकार राहुल गुरव यांनी पोस्ट ऑफिस याविषयी चर्चा केली व काही अधिकाऱ्यांना फोनवरती संवाद केला. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. संपल्यावर परत मागत येत नाही साहेब कॅश येते की. ते किती वाटप करतात तुम्हाला दिवसाचं कमीत कमी? तर असं काय नसतं, रिक्वायरमेंट नुसार मागवायला पैसे. म्हणजे सांगा की उदाहरण 50,000 रुपये, लाख रुपये, 70,000 रुपये, 1,00,000 रुपये. 5 लाखापर्यंत त्यांचं ऍक्टिव्ह लिमिट आहे याची. नंतर जास्त पाहिजे असेल तर इथनं माणसं येतात. पोस्ट ऑफिस साहेब आहेत, बोला त्यांचं. हॅलो हॅलो, जाधव साहेब, बोला की. आपल्याला कॅश ठेवायची त्यावर परवानगी किती आहे? कॅशची लिमिट कमी आहे ठेवायची. किती? नाही तसं नाही, लिमिट नाही, किती ठेवायची परवानगी आहे? तुमची लय झालं 15,000 असेल. 15,000. नाही तर 7. समजा आता सकाळी एक कस्टमर आला, 15,000 घेऊन गेला, त्याला आपण कॅश कुठून आणणार? नाही की. बारशिवून झालं ना आपल्याला, त्यांना बारशिवून मागवावं लागते. हा, मग ती त्यांना सांगा. साहेब हॅलो, हां काय व्हायला लागले माहितीये का? आता ह्या आपल्या पोस्ट ऑफिस मध्ये भरपूर अकाउंट वाढलेत बरं काय का पहिल्यांदा. हां आता समजा कोण 10,000 रुपये नेतंय, कोण 7 नेतंय, कोण 4 नेतंय. मग मला सांगा, एकदा पैसे संपचे ह्यांच्यापासले 15,000 रुपये संपले, आलेल्या ग्राहकाला पैसे नाहीतच का मग? नाही, त्यांनी ते आदल्या दिवशी समजा तुम्हाला उद्या कॅश पाहिजे तर नाही, ऐका की, हे साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आता इमर्जन्सी माणसं एकानुसार दवाखाना निघाला, पोस्टात पैसे आहेत ऐका. मग त्या माणसानं मला सांगा पैसे नाही तर म्हणून सांगायचं उद्या परवा, मग त्याच माणसाला उद्याच्याला स्लिप भरून घ्यायची मला सांगा बरं तुम्ही. नाही, तुम्ही सकाळी आल्यानंतर तुम्हाला दुपारी कॅश मिळतेच की. समजा सकाळी तुम्ही 9ला आले आणि कॅश नाही हा, तर त्या दिवशी दुपारी कॅश मिळते तुम्हाला. ऐका की, पण समजा तुम्ही आले दुपारी 3 वाजता किंवा ऑफिस बंद व्हायच्या वेळेस, तर फक्त अवघड होतं. आता इथं गावातले लोक माझ्या खाली ऑफिस मध्ये सांगते की बाबा सकाळी गेले की सांगते ती दुपार 2ला येईन, 2ला गेले सांगते ती कॅश संपलाय, उद्याच्याला घेऊन घ्या ऐका. तर मला काय म्हणायचं आहे माहितीये का, तुमची जे लिमिट 15,000 रुपये ते असू द्या ऐका. तर तुमचे जर कॅश इथं वाढत असली किंवा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर इथल्या लोकांचा आलेला प्रश्न मिटेल म्हणलं की पैसे काढायला आलेल्या. तसे नसते आमची सिस्टीम. हा, तसं नसतं, बँकेत नसतं ठेवता येत. मग आता हे ना म्हणजे पैशासाठी तिकडे माणूस बारशीला पाठवावंच लागते का? नाही, तुम्ही माणूस पाठवायची गरज नाही हो. तुम्ही सकाळी गेल्यानंतर तुम्हाला दुपारी कॅश मिळते की. आणि समजा तुम्ही दुपारनं गेले हा, तर उद्या सकाळी मागून घ्यावी लागते तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी. त्यात तिथल्या ऍडजस्टमेंटवर असते ना त्या. तसं नव्हतं सर. म्हणजे पैशासाठी माणूस तुमचा जिरो तिकडे बारशीला, बरोबर आहे का? मग असं दर भरलं पैशासाठी कोण आलं तर लगे बारशीला जायचं का पुन्हा? जर बारेल जावं लागत नाही सर. हा, ऑन अँड इमर्जन्सीला भरपूर पर्याय आहे. तुमचं ऑनलाईन अकाउंट आहे, तुम्ही ट्रान्सफर करू शकता. चेकबुक आहे, चेकची फॅसिलिटी आहे. हा हा, ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता का तुम्ही? स्वतःच्या IPVPच्या ॲपवरून ती व्यक्ती ट्रान्सफर करू शकते. म्हणजे त्याचं तर दुसरं, आता समजा त्याचं तर महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट असेल सर बरं काय का, तर त्या महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतील का? हो, ज्याची ती व्यक्ती त्याची तो करू शकतो ना. आता माझं अकाउंट आहे, माझ्या मोबाईलमध्ये मी लॉग इन करू शकतो. हा हा हा, असं असतं. बरं बरं. म्हणजे माझं अकाउंट आहे पण ती माझी मी ऑपरेट करावं लागतं, दुसऱ्याला नाही. आता जे पगारीचे आहे ते म्हणा, बाकीचे अकाउंट वाढले आहेत त्यांना कुठला ऑनलाईन समजतो साहेब? त्याला ती आता रिक्वायरमेंट कळवायला लागते. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की इथं पैशाला लोक वाढले ती ह्या साहेबाला व्हायला त्रास आहे का तुम्हाला सांगतो. इथं आलेली प्रत्येक माणसं म्हणते की कोणाचं 5,000 आहे तर कोणाचं 7,000 रुपये. इथला मोबाईल बंद आहे. आता इथल्या लोकांची तक्रारी वाढायला तुम्हाला सांगतो. हा, इथं जे पैसे तो काढून देतो ना माणूस, इथं माणूसच नाही, मोबाईल बी नाही तुम्हाला सांगतो. मग कसं चालायचं मला सांगा बरं ऑफिस? हॅलो, हां, इथं मोबाईल जे आहे ते बंद आहे म्हणलं मोबाईल. हो, कसला?
इथं जे मोबाईल आहे ना, पैसे काढायचा मोबाईल इथला म्हणजे ऑफिस हा गोळे मॅडम मोबाईल नाही म्हणलं ते लोकांच्या तक्रारी वाढल्या त्या मला रोज 2-3 फोन येतात माहिती आहे का? ते सरांना रिपोर्ट पाठवायला हवा म्हणावं, हा त्यांचं काम आहे ते. रिपोर्ट पाठला की साहेबांनी ते पाठला म्हणून सांगतात की 2 वेळेस पाठला रिपोर्ट. मग साहेबांना फोन करा म्हणून, मोबाईल नाही आम्हाला कंप्लेंट यायला. हॅलो हॅलो. डीओला 2 वेळा लेखी पाठवलंय मी आणि माझं 1 वेळा, म्हणजे मॅडमचं 2 वेळा, माझं 3 वेळा लेखी पाठवलंय मी. अजून मोबाईल आला नाही. ती वरची पॉलिसी आहे. मग ती वरची पॉलिसी पण मला इथं लोकांना तोंड द्यावं लागतं. तुम्ही तिथं तुम्हाला तोंड द्यावं लागतं. तुम्ही डिवॉल तसा एक रिपोर्ट पाठवा की मास्तर. मी तरी काय करू शकतो? 3 पाठवलं मी, 3 वेळा पाठवलंय मी. माझ्या हातात काहीच नाहीये. मग ते ह्यांना सांगत होतो की मी कॅशचं आणि ही मोबाईलचं जे आहे सगळं आमच्या म्हणजे बिगर हे हातला आहे. म्हणजे आपण कॅशला काय करू शकतो का, ठेवू शकतो का बँकेत इथं? कुठली कॅश आपल्याला जे समजा लागायची आहे ती महाराष्ट्र बँकेत आपण काढू शकतो का? महाराष्ट्र बँकेला वगैरे काही संबंध नाही. हा. मला लिमिट वाढवायचे, तुम्ही अकाउंट ब्रँचला लिहा. अकाउंट ब्रँचला माझी वाढवा म्हणून लिमिट. आता कुठल्याही एसओचं लिमिट आहे का? किती लिमिट आहे एसओची प्रत्येक? असं वाढवायचं तुमचं तुम्ही लिहित असते हो. मी लिहिलंय हो सर, सगळं लिमिट वाढवण्यासाठी सगळं मी लिहिलेलं आहे ते. तिथे कॅशेस फक्त 15,000 आहेत, 4 गाव आहे ती. आणि कॅशची मॅनेजमेंट तुम्ही करायची असते मास्तर. आपण मॅनेजमेंट म्हणजे काय तुम्हाला अंदाज येते करणार? ना रोज बिओकडे किती येते, बिओला किती पाहिजे. कशी मॅनेजमेंट करणार? कशी मॅनेजमेंट करणार मी? रोज बॅगेत मागवाय 40,000. आता ते तुमच्या लेवलवरती लोकल आहे, मी पण काही करू शकत नाही त्याला. हा मग ती सांगत होते त्यांना मी. तुमचं तुम्ही मॅनेज करा. हॅलो जाधव साहेब, बोला. फक्त काय करा माहितीये का, ह्या लोकांची तर तक्रारी फक्त येऊन आपल्याकडे. तुम्हाला सांगतो काय व्हायला माहितीये का, लय नसतात पैसे, कुणाचे 5,000 कुणाचे 3,000, कुठला पगार आलेला असतोय ते पैसेच मिळत नाही. तो लोकांना सांगतो टायमिंगला. मग उपयोग काय मला सांगा बरं, अकाउंट वाढवून आम्ही. कसं असतं माहिती आहे का गुरु साहेब, हा मी तिथं काम करतो, माझी जबाबदारी कशी मॅनेज करायची. हा बरोबर आहे की. हां चालतंय. ठेवू का? आल्यावर भेटतो मी. मग आता इथलं काय करायचं नेमकं? मी आल्यानंतर भेटतो सरांना, त्यांना रिपोर्ट पाठवायला हवे. बरं बरं. आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.